स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर येस, फायनली आलेला आहे सॅटर्डे आणि वीकेंडला असं होतं की एका कामानिमित्त आम्ही दर वीकेंडला बाहेर, आता मला वाटतं 1.5 महिना झालं आम्ही प्रत्येक वीकेंडला बाहेरच आहोत. आज पण आम्हाला बाहेर जायचंच आहे त्या कामासाठी आणि तुम्हाला लवकरच कळेल ते ॲक्च्युली काय कामासाठी आम्ही जातो आहे ते. तर पण तरी पण म्हटलं मी आज आम्ही बाहेर जाऊ, कुठेही जाऊ, पण आज ब्लॉग करायचं म्हणजे करायचं. सो मी सकाळी उठल्या मी फर्स्ट आंघोळ वगैरे करून आलेले, 8:30 वाजलेले. तर मस्त मी चहा घेणार आणि चहा घेतल्यानंतर बघू आपलं आजचं स्केड्यूल काय. आणि आजचं वातावरण बघा, मी तुम्हाला दाखवते. पावसाळा म्हणजे असं ढगाळ वातावरण नसतं का, बिलकुल ऊन म्हणजे आहे ऊन, पण असं पूर्ण बघा कसं आहे. सो येस, आता मी चहा घेते आणि काल फ्रायडे असल्यामुळे माझं वर्क फ्रॉम होम होतं आणि मी छोटीशी नवीन एक रेसिपी ट्राय केली होती मॅगीपासून. मी चहा करते तोपर्यंत तुम्ही रेसिपी बघा आणि आपण परत भेटू. तर येस, इथे मी जे मॅगीचे नूडल्स असतात आपले ते फक्त पाण्यात शिजवून घेतलेले आहे नूडल्स. इथे बारीक कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. हे थोडेसे मॅगीचे असे क्रम्बल्स करून घेतलेले आहेत, बेसन आणि मॅगी मसाला. तर हे सगळं एकत्रित करून हे असं मस्त त्याला मिक्स करायचं आहे. आणि ते मॅगीचे जे क्रम्बल्स असतात त्यावरती असं जे आपले ब्रेड क्रम्स कसे असतात ते करून आपण पकोडे कसं करतो तसं असं त्याचे असे छोटे छोटे गोळे करून आता हे तळायला घ्यायचे. इथं ऑलमोस्ट तळून झालेले आहेत आपले हे पकोडे. असं एकदम क्रिस्पी लेअर येतो आणि हे मस्त असं दहीमध्ये थोडंसं साखर घालून मी गोड दहीसोबत हे खाल्लेलं आहे. आणि ट्रस्ट मी गाईज, खूप छान रेसिपी आहे, क्विक रेसिपी आहे मॅगीपासून काहीतरी मस्त चटपटीत बनवण्यासाठी. इथे हे आम्ही खातो आहे पालकचे चिप्स. तर हे आम्ही आमच्या खालीच बाजार भरतो तर तिथून आणलेलं आहे. आणि मस्त घेते चहा अँड माय ऑल टाईम फेवरेट पार्लेची बिस्किट्स. बघ गाईज, दिनेशने चहा केलेला आहे मस्त अद्रकवाला, कडक कडक चहा मी चांगला बनवतो. म्हणूनच तुला बनवायला सांगते मी दर वीकेंडला. गाईज, मी आज हायपोनी बांधलेली आहे खूप दिवसांनी. मी असं कॉलेजमध्ये बांधायचे. दिनेश, तुला आठवलं? तुला का नाही आठवत? तू तर मला बघायचंस ना कॉलेजच्या टाईममध्ये. मला कामं नव्हते. ओ माय गॉड, किती खोटं बोलतो. प्लीज शायपोज आम्ही चाललो आहे बाहेर. छान दिसते आणि हा मला ॲज युजल फोन देत नाही आहे नवीन. आता नवीन फोनमध्ये आम्ही अजून छान दिसतो. सो बघू आता. मी आता सांगितले की ह्यांना लवकरच कळेल की आपण कुठे कुठे जातो काम करायला. कळणार म्हणजे कळणार मी. आज ना फुल असं पावसाचं वातावरण आहे जसं मी तुम्हाला सकाळी बोलले. आणि त्यामुळे ना इतकी गरमी होती आहे म्हणजे असं रेडी होऊन घराच्या बाहेर पण पडायला नाही. पार्किंगमध्ये आहोत आम्ही आणि फुल असं घाम घाम घाम. ए बाबा, मला अंगावर काढी पाहिजे, मुद्दाम करतो हा मुलगा. सो आम्ही आता निघतोय गाईस. आपण बघू आपला आजचा दिवस कसा कसा जातो. तर येस, निघालेलो आहोत आम्ही आणि आम्हाला इतकी सवय झालेली आहे बाईकवरून फिरायची. मला वाटतं असं दर वीकेंडला आम्ही आता फिरतो आहे. आणि कामानिमित्तच नाही पण असंच फिरायला आम्ही दोघांनाही आम्हाला बाईक रायडिंग खूप आवडतं. सो आम्ही खूप फिरत असतो. इथे आम्ही आलेलो आहोत गुरुद्वारा चौकात. जर कुणी अकोर्डी गुरुद्वारा एरियामध्ये राहत असेल तर त्यांना माहिती आहे इथले पोहे खूप फेमस आहेत. दुपारचे झालेले आहेत 2 आणि भर ऊन झालेलं आहे. सकाळी पावसाचं वातावरण होतं पण आता इतकं ऊन झालेलं आहे. सो मी आलेलो आहोत उसाचा रस प्यायला. वाजलेले आहेत 6. परत दिवसभर फिरून आम्ही शेवटी आलेलो आहोत कन्नुकी चाय. ट्राय करते की मी कॅमेरामध्ये येईल पण मी येत नाही. गरज असेल तरच दाखवावी माणूस.
तर हा होता छोटासा व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग आवडत असेल नक्की या व्लॉगला लाईक करा. कोणी नवीन असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.